नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या सीमेलगत असलेले कारुणी सलगर या गावातील कारुणी खूप प्रसिद्ध आहे, सुप्रसिद्ध आहे. ते प्रसिद्ध कसे आहे आणि या दिवशी कारुणीच्या दिवशी इथले लोक, या गावातील लोक कशा पद्धतीने मिरवणूक काढतात आणि बैलांना कसे तयार करतात आणि इथले कारुणीचे गाडी म्हणजे जे बैल पळवतात, जे बैलगाडा असते ते बैलगाडा कसे असते आणि गावातील संपूर्ण मिरवणूक आणि बैलगाडा शर्यत कशी असते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही बघू शकता मी उभा आहे आमच्या गोट्यात. तर बघू शकता हे माझे मागे आहेत आमचे बैल. तर बघू शकता सकाळी त्यांना सर्वप्रथम सकाळी उठल्या उठल्या की त्यांची काय केली जाते तर आंघोळ घातली जाते. बैलांची स्वच्छ साबण लावून त्यांचा आंघोळ घातली जाते. आंघोळ घातल्यावर नंतर त्यांना थोडा वेळ त्यांचे जो अंग आहे ते वाळण्यासाठी ठेवतात. वाळल्यावर परत हे बघा असे पिवळ्या रंगाचा कलर आणि पायाला वेगवेगळ्या प्रकारचे असे रंग दिले जातात. बघू शकता मित्रांनो, आता मी आहे आमच्या गोट्यात. तर हे आमचे बैल आहे. तर सध्या बैलांना आमचे भाऊ चारा घालत आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आमचे 2 बैल आहेत आणि हे आमचे गोठा आहे. तर बैलासाठी पाऊस लागू नये म्हणून असे बैलासाठी हे पत्राचा शेड आहे आमचा. आणि उन्हाळ्यात असे त्यांना झाडाखाली बांधला जातो, असे ते झाड आहे आमचे. तर बघू शकता बैलांची काळजी मी अतिशय उत्तम रीतीने घेतो, कारण आमचं जे काही प्रेस्टीज आहे अथवा आम्ही जे खातो पितो ते सगळं या बैलामुळेच. मित्रांनो, बैल हेच आमचे सर्वस्व आहे. म्हणून आमच्या गावात कारुणी सलगर तालुका जिल्हा सोलापूर या दिवशी सर्व अख्खं गावभर बैलांची काळजी भरपूर घेतली जातात. फक्त बैलांची काळजी भरपूर घेतली जातात. मित्रांनो, आमच्या गावात बैलांची काळजी फक्त या दिवशी नाही तर 365 डेज आम्ही आमच्या गावातील लोकांनी बैलांची काळजी घेतात. तर संपूर्ण गाव आज फेस्टिवलच्या मूडमध्ये आहे. तर बघू शकता जिथं पाहिल तुम्हाला असे पाहुणे वगैरे येतात त्या दिवशी. तर बघू शकता आता मी तुम्हाला आमच्या गावावर तुम्हाला एक चक्कर मारून दाखवतो. तर हे बघा इथे पण बैलांची सजावट चालू आहे. तर तुम्ही बघू शकता. तर मुद्दा हा होता की 365 डे म्हणजे 365 दिवसात आपण बैलांची काळजी कसं घेतो ते पण सांगतो. तर प्रत्येक सोमवारी म्हणजे जो महादेवाचा दिवस आहे, आम्ही सोमवारी आमच्या गावाकडे महादेवाचे दिवस साजरा करतो आणि की महादेवाच्या दिवशी बैलांना आम्ही पूर्णपणे रेस्ट देतो. मित्रांनो, म्हणजे एक दिवस बैल काही काम करायचं, नुसतं चारा खायचा, पाणी प्यायचा आणि बसायचं, असं बैलांची पण रुटीन आहे. तर हे आमचे नेबर्स आहेत, अतिशय उत्तम रीतीने त्यांनी पण बघू शकता डेकोरेशन केलेलं बघा. अशा पद्धतीने कारुणच्या दिवशी आम्ही आमच्या गावात धूमधामपणे उत्साह आणि उल्हासाने बैलांची अशी आम्ही मिरवणूक पण काढतो आणि अशी आम्ही त्यांची डेकोरेशन करतो. चला तुम्हाला मी अजून गाड्या आमच्या गावातील कारुण गाड्या कशा असतात ते पण दाखवतो. चला पुढे मित्रांनो. तर आजचा हा जो व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आणि मोटिवेशनल जबरदस्त होणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. तर बघू शकता म्हशीच्या हॉर्नला सुद्धा त्यांनी रेड कलर लावलेला आहे, त्याला आपण वार्नेस म्हणतो. चला पुढे जाऊया आपण. तर बघा अशी ही आपलं गाव आहे बघा. अजून आमच्या गावात जास्तीत जास्त जे शेतीचं काम आहे ते बैलावरतीच केले जातात. तर गावची जत्रा धूमधाममध्ये तयारी चालू आहे. तर हे आपले सिद्धू, तर सिद्धू त्याच्या बैलाला कलर लावत आहे. तर सिद्धू काय करत आहे रे तू? कलर लावत आहे. कलर लावायचे. बैल कशी छान दिसते बघा. ते बैलाचे जे हॉर्न आहे त्याला रेड कलर लावलेले आहे. बैलांना डेकोरेशन करण्यासाठी आमच्या काकांनी ते वेगवेगळ्या प्रकारचे आभूषण आणलेले आहेत. तर चला आता पुढे जाऊया. तर बघा असे आपली गावची जत्रा चालू आहे. तर इथे मोठे मंडळी पण बसलेले आहेत. चला हे तुम्हाला गाडी दाखवतो बघा कशी आहे गाडी. तर अशा पद्धतीने आपल्या आजचे जो बैलगाडा असतं मित्रांनो, हे बघा असे छोटे चाक असतात. हे बघा हे छोटी चाक आहे आणि अशी हे असे 2 दांडा वगैरे असे लावलेले असतात. तर बघू शकता तुम्ही. आणि हे आपलं जो बघा इथे बैलांना इथं लावतात. हे बघा आता थोड्याच वेळात ही गाडी जाणार आहे मिरवणुकीसाठी. चला मी तुम्हाला आता गावची परिस्थिती दाखवतो. आता आम्ही अजून वरती आहे. थोड्याच वेळात मी तुम्हाला एकदम मस्तपैकी हवामान दाखवणार आहे. आता मी गावात आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मी आज सांगितल्याप्रमाणे आमचा जो गावची जत्रा आहे अतिशय धूमधामपणे होते. तर सगळीकडे तुम्ही बघू शकता लोक आहे, तयारी फुल जोमात चालू आहे मित्रांनो. तर सलगर हा जो कारुणी आहे अतिशय भयानक, रोमहर्षक आणि चित्तथरारक होते. तर त्याची तयारी बघा आत्ताच चालू झालेली आहे आणि हे दुपारी जाणार आहे मित्रांनो. सगळे गावातील धडाडी कार्यकर्ते. आपलं नाव काय? सोंडाप्पा कुंभार. काय करताय तुम्ही? शेती करते. मग कारुणी कशी चालू आहे? भरपूर चालू आहे. हे आहे आपले गावचे धडाडी कार्यकर्ते. तर त्यांची तयारी कसं चालू थोडं विचारा. कसं चालू कारुणीची तयारी? सब चांगले आहेत. कारुणीसाठी आम्ही सगळं तयार करायला बैलगाड्या. ओके. काय गाडी आहे का तुमची? हो आहेत.
आमच्या गाडीवर आपलं अक्कलकोट तालुक्यातील लाडके आमदार सचिन कल्याण शेट्टी मिरवणुकीसाठी येणार आहेत. भरपूर खुश आहे. हो, भरपूर खुश आहे साहेब. ओव्हरऑल तुमची जत्रा कशी असते? एकदम सब अख्खा तालुका महाराष्ट्र आणि कर्नाटक तामिळनाडू कुठं बी हे होत नाही असले कारण आमच्या गावात असतात. ओके, तुमची गाडी दाखवा बघू. हे बघा सर गाडी. तर मित्रांनो, हे आहे अशोक बिराजदार आणि हे त्यांची गाडी आहे. तर बघू शकता, तर स्पेशली म्हणजे असे जो गाडी आहे ना, हे छोटे छोटे चाक आहेत ना मित्रांनो, दुसऱ्या कुठल्याही गावात भेटणार नाही. जो उगम झालेला आहे तो यांची जो मेन सुरुवात झाली ते आमच्या गावात झालेले आहे. तर तुम्हाला पुढचं ते दृश्य दाखवतो, एक मिनिट. तर हे बघू शकता, अशा एकदम सुंदर अशी गाडी आहे. हा, हे बघू शकता, हे बघा, हे आपलं गावची ही जो कारुणी गाडी याला म्हणतात. स्पेशली कारुणीसाठी अशी गाडी तयारी केली जाते. तर हे बघा, प्रिपेअर मस्त जबरदस्तपणे चालू आहे. तर मित्रांनो, अवश्य तुम्ही भेट द्या अवश्य या जत्रेची. आणि जय बजरंगबलीची जो जत्रा आहे, अख्खं महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक यामध्ये फेमस हा जत्रा आहे. तर तुम्ही आजूबाजूला बघू शकता, लोक बसलेले आहेत. तर हे बघा, हे आपले गावातील विहीर आहे. तर विहिरीमध्ये पाणी आहे थोडाफार, बघू शकता. आणि ते बघा, मोठे मंडळी बसलेले आहेत. तर बघू शकता, हे बघा, हे आहेत आपले गावातले सोमनाथ बोरगाव. नमस्कार. हे बघा, आणि आपले सर पण आलेले आहेत. तर सर शांत बसलेले आहेत कारण जत्रा आहे गावची. तर मित्रांनो, गावची जत्रा असले की मुंबई, पुणे, दिल्ली कुठे असू द्या, प्रत्येकाने हजेरी लावतात. कारण गावचा जत्रा एकच असं एक हे असतं, आपलं काय प्रसंग असतो की मित्र ते एकमेकांना भेटतात आणि आनंदाने त्यांचे जे जत्रा आहे ते व्यवस्थितपणे साजरा करतात. तर इथे बघू शकता, आपले सिद्धरामप्पा शेळके आहेत. तर ते दुबई रिटर्न आहेत. कधी आलाय तुम्ही? काल संध्याकाळी. काल संध्याकाळी आलाय का? हो, सध्या कुठे आहे? पुण्याला आहे. पुण्याला का? बघू शकता, पुण्याला आहे. तर दुबईचा अजून तो थाट आहे. तर जत्रा कशी, आपण नियोजन कशी जत्रेची? नियोजन एकदम फसकास केलं. आमच्या नवनिर्वाचित सरपंच नियोजन एकदम चांगलं केलेलं आहे. बघूया, आंध्र आणि कर्नाटक मधील प्रेक्षक आमच्या कारुणी बघायला येतात. बघूया, एकदम चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. सक्सेस होईल. ओके, धन्यवाद. तुम्ही अतिशय तुमचा महत्वाचा टाइम दिलेला आहे. आणि नेक्स्ट आपले सर आहेत आणि प्रोफेसर आहेत. पुणे रिटर्न आहेत हे सर. तर तुम्ही बघू शकता. आणि आज आपण प्रोफेसर सोबत पहिल्यांदा भरपूर दिवसांनी भेटत आहे. सर, आपण कसे आहात? एकदम मजेत. एकदम मजेत. ओके, मग कारुणी कसं बघता तुम्ही? तुमच्या दृष्टिकोनाने कारुणी हा सण कसा आहे? एकदम फुल मजा येणारी आहेत. एकदम सगळे म्हणजे हा एक मोठा सण असतो. आजूबाजूचे लोक पण येऊन इथे म्हणजे ह्याची पुरेपूर आनंद घेतात. एकदम झकास आहे. हा एकदम झकास. मध्ये सगळ्यात फेमस आहे. लोकांमध्ये सगळ्यात फेमस आहे. सर, तुम्ही पळता का बैला पुढे? हो, सगळेच पळतो आम्ही. बैल आणि आम्ही सगळंच. ओके, बैला पुढे तुम्ही पळताय? हा, म्हणजे स्टॅमिना फुल आहे मग अजून? फुल. ओके, मग तुम्ही घाबरत नाही का पळताना? घाबरतो की सर, भीती असतो की सगळ्यांना. भीती असते ना? हा. मग ते भीती कसं घालवायचं? ते असतेच सर, दवा असते तोच. ओके, थँक्यू सो मच. तर हे आपले गावचे सगळ्यात यंग तरुण बिझनेसमॅन आहेत. ते त्यांचे नाव शिवानंद कुंभार आहे. तर शिवानंद कुंभार, तुम्ही गावात नावाजलेले आहेत आणि तुम्ही सगळ्यात तरुण बिझनेस म्हणून नावाजलेले आहेत. तर तुम्ही आजच्या या दिवशी तुम्ही हजर राहिलेले आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. तर तुम्ही कसं बघता आजची जत्रा? एकदम चांगला प्रकारे बघतो. एकदम प्रेमाने. ओके, एकदम एन्जॉयमेंट आहे. सगळ्या मित्र वगैरे आले, पुणे, मुंबईवरून, कर्नाटक, बेंगळूरवरून आलेत. सगळ्या मित्राचं गाठभेट झालेत. ओके, सगळं आम्ही आज उद्या 2-3 दिवस पूर्ण मध्ये एन्जॉय मध्ये राहतो मित्र. ओके, धन्यवाद. सर, नमस्कार. नमस्कार सर, बोला. काय म्हणता सर, कसं काय आले तुम्ही आज इकडे? आज आमच्या गावाचे खूप मोठं आणि महत्वाची जत्रा आहे, त्यासाठी बरोबर. मी आलो गावाकडे. ओके, जत्रेची विशेष काय सर? हा गाव कधी हे झाले म्हणजे स्थापना झाली तेव्हापासून आमच्या गावात बैलपोळ्याचे हे जत्रा खूपच महत्वाची जत्रा आहे शेतकरीसाठी. शेतकऱ्यांनी त्यांच्या बैलांच्या उत्सवासाठी त्याला रंगरंगोटी करतात आणि सजावट करतात. त्या दिवशी हनुमान मंदिरचे एक राऊंड मारतात. बरोबर.
सर तुम्हाला बैलाबद्दल काय वाटतंय? बैलाबद्दल मला खूप प्रेम आहे. ते शेतकऱ्यासाठी म्हणजे आमच्यासाठी खूप कष्ट घेतात, शेतातील सगळे कामं करतात. ते आमच्या दैव म्हणतो आम्ही त्याला बैल म्हणत नाही, आम्ही आमची दैव म्हणतो, हा दैवत म्हणतो. सर मित्रांनो, आमचे मित्र सांगितलेले आमचं जो गाव आहे स्पेशली 90% तुम्ही म्हटलं तरी काय चालेल, कारण शेतकरीचं गाव आहे. आणि आमचे शेतकरी अजून आमच्या गावात टेक्निकली जास्त आम्ही यूज करत नाही. जे ट्रॅक्टर वगैरे हे वगैरे असतात, पण मशिनरी जास्त यूज करत नाही. जे आमचे बैल हेच आमचे दैवत आहे. तर आमचे सर सांगितले आणि आमचे मित्र आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आमचे कारुणी भव्य दिव्य का होतो, तर प्रत्येक माणूस आणि सध्या ते प्रोफेशनली. सर आपण काय करताय का? मी सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मित्रांनो बघू शकता, शिक्षक असू द्या, डॉक्टर असू द्या, इंजिनियर असू द्या, कोणी का असू द्या, गावात भरपूर लोक आहेत. पोलीस आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, शिक्षक आहे. आजच्या दिवशी प्रत्येक जण हजर राहतात. काही थोडंफार काम असेल तर ते सोडत नाही, तर प्रत्येक जण हजर राहतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो आमचे जे मास्तर आहे, आमचे जे सर, त्यांचं डिस्कशन झाला. तुम्ही तुमचा टाइम दिल्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू सर, थँक्यू. बघू शकता मित्रांनो, कसं बघतो का? बघा 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 किती भारी आहे बैल आहे. हा सुपर आहे, मस्त आहे. पहिल्यांदा तुम्हाला मी मिरवणूक दाखवतो. चला आमच्या गावची मिरवणूक कशी ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. जबरदस्त मिरवणूक. सध्या मिरवणूक चालू आहे. तर तुम्हाला आता मिरवणूक मी दाखवलो. सगळीकडे बँजो असतात, काही ठिकाणी पारंपरिक वाद्य असतात आणि अतिशय सुंदर आणि धामधूमपणे आमची गावची जत्रा सुरू झालेली आहे. आता मिरवणूक बैलांची महामिरवणूक चालू आहे. तर आता बघा सध्या पाणी वगैरे मारलेलं आहे आणि एकदम लेवलिंग करत आहे. अजून थोडंफार मुरुम वगैरे टाकणार आहे इथं. तर हे बघू शकता अशा पद्धतीने बैलपोळा. आणि जिथे बैल पळतात ते बैलाची ही जो मंदिर आहे, मंदिरच्या अवतीभोवती बैल पळतात. तर बघू शकता मंदिर किती सुंदर आहे मित्रांनो. किती शेकडो वर्षाचा हा मंदिर आहे आणि परंपरा हजारो वर्षाचा परंपरा आहे. तर हजारो वर्षाचा परंपरा आणि शेकडो वर्षाचा मंदिर आणि भक्तांची मांदियाळी प्रत्येक लोक इथे येतात आणि अतिशय आनंदाने उत्साहाने या दिवशी या आपल्या बैलगाडा शर्यतीची आनंद लुटतात. हळूहळू तुम्ही बघू शकता. हे तुम्हाला तर उभारायला पण जागा भेटत नाही. आता लहान मंडळी येऊन बसलेले आहेत. बघू शकता सगळे लहान मंडळी, आमच्या गावचे, बाहेरच्या गावचे सगळे लोक येऊन बसलेले आहेत. तर बघू शकता मित्रांनो अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य हा सोहळा होणार आहे. तर कॅमेरामन पण रेडी आहे. बघू शकता इथे कॅमेरामन त्यांचे कॅमेरा घेऊन त्यांनी बैलपोळाची फोटो व्हिडिओ टिपण्यासाठी ते रेडी झालेले आहे. तर बघा हे कॅमेरामन आहेत. आणि इथे मेडिकल दुकान आहे. जे मेडिकल दुकान आहे मित्रांनो, ज्यांना जे इजावर होतं ते पटकन तुम्ही येऊन इथे मेडिसिन घेऊ शकता. आणि इकडे बघू शकता लोक सगळीकडे बसलेले आहे. जिथं पाहायला तिथं तुम्हाला लोक दिसतील मित्रांनो. आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे. तर तुम्ही बघू शकता, बघा लोक आलेले आहेत ऑलरेडी त्यांचे जागा त्यांनी घेऊन बसलेले आहेत. तर हे बघू शकता गावच्या आसपास पण लोक बसलेले आहेत. तिथं पोलिसची पण टीम आलेल्या आहे मित्रांनो. ग्रामपंचायत जवळ तुम्ही बघू शकता ते पोलीस उभा आहे इथं. ग्रामपंचायत हे आपली ग्रामपंचायती कार्यालय आहे. वाह सुपर डेकोरेशन बघा किती सुंदर केलेले आहे. तर हे बैल आहेत आपले निंगाप्पा सराचे. चला हे आहेत निंगाप्पा सर कसं काय चाललंय? सगळं छान सर. सकाळी उठलो, बैलांना आंघोळ वगैरे घातली. आमच्या वडिलांनी, आमच्या काकांनी सगळ्यांनी मिळून आम्ही मस्त डेकोरेशन केलं. आता पूजेची वेळ आली.
पूजा चालू आहे. मम्मी पूजा करते, म्हणजे नाही का सगळी फॅमिली मस्त आनंदात आहे. पूजा चालू आहे अशा प्रकारे. तर हे बघू शकता मित्रांनो, तर असं बैलांची आरती चालू आहे. कारणच्या दिवशी आम्ही बैलांची अशी आरती करतात. प्रत्येक घरात ज्यांच्या त्यांच्या घरात आहे ते बैलांचा अशा पद्धतीने अतिशय उत्तम रीतीने त्यांचा काळजी दररोजच घेतात. आणि आज स्पेशली त्यांचे बघू शकता किती सुंदर असे डेकोरेशन झालेले आहे आणि सगळे फॅमिली एकत्र येतात. बघू शकता सगळे फॅमिली एकत्र येऊन हा आपला सण साजरा केले जाते. तर चला मित्रांनो, आता पुढे जाऊया. अजून भरपूर काही नवीन नवीन तुम्हाला बैल दाखवणार आहे. समोर थोडा तगडा बैल आहे, त्यांची अशी गाडी असतात. अशा पद्धतीने हे आमची जो गावची कारण आहे. तर चला बघू शकता हे आपले मित्र आहे. तर हे गाव आहे आपला. चला बघू शकता मित्रांनो, काही मित्रमंडळी इथं बसलेले आहे. तर बघू शकता अतिशय सुंदर हा सण आहे. तर मित्रांची मांदियाळी आहे, मित्रांची एकमेकांनी इथे मस्तपैकी बघू शकता. नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार. मित्रांनो, भरपूर दिवसांनी मी माझ्या मित्रांना भेटत खूप आनंद होता मित्रांनो. चला एक सेल्फी घेऊया मित्रासोबत. तर हे आपलं अतिशय क्लोज फ्रेंड आहे. तर हे आपलं अतिशय क्लोज फ्रेंड बघू शकता कसं करतात. तुम्ही बघू शकता हे माझं गाव आहे. हे माझ्या गावातील माझे सगळे मित्र आहेत. आणि आज आपल्या गावातील कारहुणी आहे, म्हणजेच बैलपोळा आहे. बैलपोळ्यासाठी सगळेजण एकदम खुशीने आनंदाने बघू शकता त्यांचा चेहरा किती खुशीने खुललेला आहे. कारण गावची जत्रा म्हणजे सगळं स्पेशल असतं मित्रांनो. आमची गावची जत्रा सगळ्यात फेमस आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता, भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे. तर आमची गावची जत्रांना आमचे जे मित्र आले त्यांना मी मनापासून आभार मानतो. कारण काम त्यांचे जे ड्युटीज आहेत सगळं सोडून ते गावाला हजर राहतात. हेच गावची स्पेशालिटी असतात. आणि गाव पुढे जाण्यासाठी गावातील विद्यार्थी गावातील लोकच त्याचा हातभार लावतात. तर गावात भरपूर काम करून कष्ट करून आणि बाहेर जाऊन तिथेही काम कष्ट करतात. अशा पद्धतीने आपली गावची तो कारुण्य आहे. एक आपल्याला कॉन्फिडन्स देतं की काहीतरी आपण जीवनात केलं पाहिजे. जय बजरंगबलीचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे. आणि बजरंगबली आपल्याला असंच आशीर्वाद देत राहावं असं मी बजरंगबलीला मी प्रार्थना करतो. तर काही आमचे एक मित्र आहे काय तर बोलणार आहे. तर आजची जो कारण आहे काय म्हणता तुम्ही? बैलपोळा मग कसं वाटतंय मग? खतरनाक, एक नंबर. ओके ओके. लहानपणापासून हे उत्सव आवर्जून बघत असता. शाळा चालू झालं तर मी हे उत्सव केल्यानंतर शाळेत जात असता मी. ओके धन्यवाद धन्यवाद. ओके. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने नवनवीन आणि मोटिवेशनल व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.